विना सहकार नाही उद्धार असे सहकार खात्याचे ब्रीद आहे। एकमेकाच्या सहकाराशिवाय पुढे जाणे शक्य नाही। सहकार क्षेत्रात राहून केवळ आर्थिक लाभाची आकडेवारी न पाहता समाजासाठीही काहीतरी करावे हा दृष्टिकोन बाळगून कार्य करणाऱ्या पतसंस्था मोजक्याच आहेत। आपल्या सभासदांसाठी सर्व संस्था काही ना काहीतरी करीत असतात, मात्र समाजातील सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरावे असा विचार करून येथील बेळगाव अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने माफक दरात शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविला आहे। याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या उपक्रमाविषयी माहिती घेतली। आर्थिक उलाढालीसाठीच आपली सोसायटी मर्यादित न ठेवता सोसायटीच्या वतीने समाजासाठी सुद्धा काहीतरी करावं या उद्देशानं येथील बेळगाव अर्बन क्रेडिट सौहार्द सोसायटीच्या वतीनं शुद्ध पाणीपुरवठा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे। वडगाव येथील विठ्ठल मंदिरच्या आवारात जिथं सोसायटीची शाखा आहे या ठिकाणी हे केंद्र सुरू असून या ठिकाणी 10 रुपयामध्ये 20 लिटर शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे। विशेष म्हणजे यासाठी एक स्वॅप कार्ड करण्यात आले असून दिवसातील 24 तास कधीही तुम्ही पाणी घेऊ शकता। या केंद्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी सोसायटीचे CEO श्री दुर्गाप्रसाद नाईक आमच्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण माहिती जाणून घेऊया। आता हे सुरुवात आमची अशी झाली की खानापूरला आम्ही बोरवेल घातली होती, खानापूर तालुक्यामध्ये, खानापूर शहरामध्ये। तर तिथं बोरवेलचं काम झाल्याबरोबर बोरवेलला भरपूर पाणी शिल्लक राहत होतं, म्हणून देशपांडे फाउंडेशन हुबळी यांच्याकडून आम्ही खानापूरला हा प्लॅन्ट चालू केला आणि खानापूरला व्यवस्थितपणे सक्सेस मिळाल्यानंतर इथं वडगावला आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकेल। आमच्या शाखेच्या बाजूला देऊळ आहे, देवळाच्या बाजूला आमची शाखा आहे आणि तिथं विहीर आहे। विहिरीच्या पाण्याचं आम्ही हे करून तो प्लॅन्ट बसवलेला आहे विहिरीच्या पाण्यावर आणि आम्ही शुद्ध पाणी देण्याचा म्हणजे पिण्यायोग्य पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर। त्या ह्यांचा कस्टमरचा तिथं हे असतो, ॲड्रेस वगैरे असतो, सेविंग अकाउंट असतो, त्याच्याप्रमाणे काय असेल अकाउंट असेल त्याच्याप्रमाणे आम्ही करतो। करन्सी नाही, करन्सी आम्ही ह्याच्यामध्ये जसं आपण ह्याच्यासाठी करतो मोबाईलसाठी जशी करन्सी रिचार्ज करतो तसं या कार्डाला आम्ही करन्सी रिचार्ज करतो। कस्टमरनी 100 रुपयाचं रिचार्ज करायला सांगितलं तर आम्ही 100 रुपयाचं करतो आणि त्याला हे नाही आहे, व्हॅलिडिटीचा काय प्रश्न नाही आहे, जोपर्यंत पैसे असतील तोपर्यंत तो काढू शकतो। नाही, अकाउंट असेल तर किंवा नसला तरी आम्ही अकाउंट तयार करून त्याला घेतो। करन्सी नाही, करन्सी आम्ही ह्याच्यामध्ये जसं आपण ह्याच्यासाठी करतो मोबाईलसाठी जशी करन्सी रिचार्ज करतो तसं या कार्डाला आम्ही करन्सी रिचार्ज करतो। कस्टमरनी 100 रुपयाचं रिचार्ज करायला सांगितलं तर आम्ही 100 रुपयाचं करतो आणि त्याला हे नाही आहे, व्हॅलिडिटीचा काय प्रश्न नाही आहे, जोपर्यंत पैसे असतील तोपर्यंत तो काढू शकतो। इथं साधारण एक 70 ते 80 कस्टमर आता झालेले आहेत। खानापूरला आमच्याकडे साधारण एक 200-250 कस्टमर आहेत। हे पंपिंग केलेलं आम्ही 2 मोटर बसवलेले आहेत। एक मोटर विहिरीवर बसवले, एक मोटर टाकीला बसवले म्हणजे फिल्टर टाकीला बसवले आणि त्याला ऑटोमॅटिक केलेलं आहे। म्हणजे जे आम्ही विहिरीतनं पाणी घेतो ते ऑटोमॅटिक त्या टाकीमध्ये भरल्यानंतर पंप बंद होतो, त्याच्यानंतर फिल्टरेशन चालू होतं, फिल्टरेशन चालू झाल्यानंतर फिल्टर टाकी भरली की तो पंपही बंद होतो। कमी प्रमाणात द्यायचं योजना आहे, त्याला जरा ते सॉफ्टवेअर डेव्हलप करून 1 लिटर 2 लिटर 5 लिटर ह्याच्यासाठी कार्डामध्येच व्यवस्था करून आम्ही ते देण्याचा विचार करायला लागलो, कारण त्याच्यामध्ये त्यांनी सोय दिलेली आहे। 1 नंबर 2 नंबर असं त्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे। तर वेगवेगळ्या तोट्या बसवून आणखी एखादी तोटी ॲडिशनल करून म्हणजे डिस्चार्ज हे करून आम्ही करायचा विचारात आहोत। त्याला एक साधारण 1 महिना 1.5 महिना लागेल। बाहेरच्या बाजूला हे स्टोरेज टँक आहे, ही फिल्टर टँक आहे आणि इथं हे फिल्टर युनिट बसवलेलं आहे। तर दर महिन्याला आम्ही फिल्टर बदलतो। त्याचं कारण म्हणजे
चांगल्या पद्धतीनं दरवेळी फिल्टर बदलले गेले तर चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित लोकांना सेफ ड्रिंकिंग वॉटर मिळावं ह्या उद्देशानं आम्ही दर महिन्याला फिल्टर बदलतो. त्यातर्फे जनतेच्या सोयीसाठी म्हणून आम्ही फिल्टर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. फिल्टर बसून 10 रुपयाला 20 लिटर देण्यासाठी सर्वांच्या उपयोगासाठी हा उपयोग आहे. असं बेळगावसारख्या ठिकाणी अजूनपर्यंत तरी कुठल्या खासगी संस्थेने सुरू केलेलं नाही, पण त्या रिजनेबल रेटमध्ये आम्ही इथं बेळगावला देतो. समजा तुम्ही ते स्टेशनवर जर गेला तरी 5 रुपयाला एक बॉटल देतात, पण खेड्यामध्ये 2 रुपयाला एक बॉटल देतात, पण आम्ही 10 रुपयाला 20 लिटर देतोय. अगदी शुद्ध पाणी सगळ्यांना पिण्यासाठी योग्य असं देतो. ह्याचा लाभ सर्व ನಾಗರಿಕನೇ घ्यावा. ನನ್ನ ಹೆಸರು ಗಗನ್ನ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಾವು 65 ರೂಪಾಯಿಗೆ ತೊಗೋತಿದ್ದೆವು ಬಾಟಲ್ ನೀರಿಂದ. ಇದಾದ್ಕೊಳ್ಳಿ ಚಲೋ ಆಗಿದೆ. 10 ರೂಪಾಯಿಗೆ ತೊಗೋತೀವಿ, ಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿಸಿವಿ. ಈಗ ಒಂದು 15 ದಿವಸ ಆಯ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ನೀರು ಆಯ್ತು, ಚಲೋ ನೀರು. सोसायटीच्या वतीने खानापूर येथे स्वतःच्या जागेत बांधकाम करण्यासाठी कूपनलिका खोदण्यात आली असता या कूपनलिकेस मोठ्या प्रमाणात पाणी लागले. या पाण्याचा अपव्यय न होता समाजासाठी उपयोग व्हावा असा विचार करून संचालक सदानंद कपिलेश्वरी यांनी पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवून माफक दरात हे पाणी पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आणि या प्रकल्पाची सुरुवात झाली. हुबळी येथील देशपांडे फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी शुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले आहे. ऑटोमॅटिक पंपद्वारे या ठिकाणी 24 तास पाणी उपलब्ध करण्याची सोय करण्यात आली आहे. 10 रुपये 20 लिटर पाणी आणि तेही कधीही मिळत असल्याने नागरिकांची सोय झाली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.